हिंगनघाट के निवासी और प्रसिद्ध कैंसर स्पेशलिस्ट मनीष जगदीश राव माथनकर ने कैंसर रोग पर मार्गदर्शन किया। उन्होंने एनबीसी न्यूज से सीधा संवाद साधते हुए हिंगनघाट शहर और आसपास के नागरिकों को कैंसर के बारे में जागरूकता का संदेश दिया। इस संवाद में उन्होंने विस्तार से बताया कि कैंसर कैसे होता है, उसके लक्षण क्या है और समय पर जांच उपचार से कैंसर को कैसे हटाया जा सकता है। डॉक्टर माथनकर ने लोगों से अपील की कि कैंसर को लेकर डरने की आवश्यकता नहीं है, बल्कि जागरूक रहकर और योग्य तज्ञ डॉक्टर का सलाह लेकर इसका इलाज पूरी तरह से संभव है। एनबीसी न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनवरकर की रिपोर्ट। हिंगणघाटच्या मनीष मातनकर या डॉक्टर साहेबांकडे हिंगणघाटचे जे रहिवासी होते आणि हिंगणघाटमध्ये आता ते काही दिवसासाठी महिन्यात काही दिवसासाठी येतात। हिंगणघाटला काही देणं आहे हा एक उद्देश ठेवून ते त्यांचं महिन्यात 2 वेळेस किंवा 1 वेळेस येतात आणि हिंगणघाटचे पेशंट जे काही आहे मार्गदर्शन करतात। आपण त्यांच्याशी बातचीत करू। त्यांचं काय मला सांगा, आपण हिंगणघाटला प्रत्येक महिन्याला येत असतात, काय मार्गदर्शन करा? मी डॉक्टर मनीष जगदीशराव माथनकर, मूळ पिंपळगाव माथनकर हिंगणघाट इथला रहिवासी आहे आणि माझा जन्म आणि शालेय शिक्षण हिंगणघाटातच झालेले आहे। हे झाल्यानंतर MBBS गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर आणि त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई इथे कॅन्सरमध्ये झालेलं आहे आणि मागच्या 10 वर्षापासून मी नागपूर इथे प्रॅक्टिस करत आहे। सध्या मी अमेरिकन ऑन्कोलॉजी इन्स्टिट्यूट नागपूर येथे आहे। आता सगळ्यांनाच माहिती आहे की कॅन्सर हा दिवसेंदिवस वाढत आहे आणि तो एक महारोगाप्रमाणे अतिशय भयंकर बिमारी आहे। पण कॅन्सर या बिमारीला जर आपण लवकर निदान लावले आणि त्याचं अचूक निदान करून त्याचं लवकरात लवकर उपचार जर आपण सुरू केले तर त्याला आपण पूर्णतः ठीक करू शकतो आणि कॅन्सरला हरवू शकतो। त्याच उद्दिष्टाने मला असं वाटलं की जिथे आपला जन्म झाला आहे तिथे आपण काहीतरी करायला पाहिजे। त्यामुळे हिंगणघाटला मी महिन्यातून 2 दिवस, दुसरा रविवार आणि चौथा गुरुवार इथे डॉक्टर आस्कर क्लिनिक आणि डॉक्टर तुळसकर यांच्या हॉस्पिटलला येत असतो आणि माझा उद्देश एकच आहे की लवकरात लवकर कॅन्सरचे निदान लागावे आणि त्यांचा उपचार व्हावा आणि ते पूर्णतः ठीक व्हावे। निदान लागलं, अनेक लोक जे आहे उपचार करतात त्याच्यानंतर खूप वेळानंतर येतात, त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन आहे? कॅन्सर ही अशी बिमारी आहे की हा पहिलाच चान्स, फर्स्ट चान्स इज द बेस्ट चान्स। कॅन्सरला जर आपण पहिल्या स्टेजमध्ये जर पकडलं तर तो पूर्णपणे ठीक होऊ शकतो। मी टाटा मेमोरियल हॉस्पिटलला 2011 ते 2015 या वर्षी शिक्षण घेतले होते आणि अजूनही काही पेशंट आहेत जेव्हा मी त्यांना तेव्हा ट्रीट केलं होतं त्यांचा अजूनही मला फोन येतो। त्याच्यामुळे मागच्या 14-15 वर्षही ते पेशंट चांगलं आयुष्य जगू शकतात। तर लवकर निदान लागणे हे पूर्णतः ठीक होण्याचे लक्षण आहे। मला सांगा, तंबाखू जो आहे त्याच्यामुळे कॅन्सरचं जे आजार होतात असं म्हणतात, त्याचे काय प्रिकॉशन द्या, नागरिकांसाठी काय संदेश राहील? सगळ्यात पहिले तर तंबाखू, खर्रा, गुटखा या गोष्टी बंद करायला पाहिजे। कॅन्सर ही अशी बिमारी आहे की एका ठिकाणी कंटिन्युअस इरिटेशन काही गोष्टी होत असेल तर तिथली लेअर चेंज होते आणि तेच कॅन्सरमध्ये कन्वर्ट होण्याची भीती असते। त्याच्यामुळे तंबाखू, गुटखा, खर्रा या गोष्टी सोडून द्यायला पाहिजे। त्याचसोबत सगळ्यांनी महिन्यातून कमीत कमी एकदा स्वतःच्या तोंडाचं परीक्षण केलं पाहिजे की आपलं तोंड पूर्णपणे उघडतं की नाही, आतमध्ये कुठे न ठीक होणारी अशी जखम आहे का, आपल्या तोंडाच्या आतमध्ये असं स्ट्रिक्चर किंवा फायबरसारखं असं टाईटनेस वगैरे पॅच आलेला आहे का, पांढऱ्या रंगाचा किंवा लाल रंगाचा असा काही चट्टा आहे का, या गोष्टी महिन्यातून एकदा तरी सगळ्यांनी तपासायला पाहिजे। काय नागरिकांना काय संदेश राहील? ज्या हिंगणघाटकरांना आपण सेवा देत आहे त्या नागरिकांना काय संदेश देणार तुम्ही? माझं एकच हे राहील की आजकाल कॅन्सर ज्या गतीने वाढून राहिलेला आहे त्यामुळे तो BP, डायबिटीज, हार्टसारखा व्हायला काहीच नाही। आजकालच्या नवीन स्टडीजप्रमाणे प्रत्येक 3 व्यक्तीमागे एकाला कॅन्सर होण्याची भीती आहे। त्याच्यामुळे कॅन्सर या शब्दाने बिलकुल घाबरून जाऊ नका। कुणालाही जर असं लक्षण आलं की न बसणारा फोड आहे किंवा कुठे गाठ आहे तर त्वरित जवळच्या डॉक्टरांना किंवा मी इथे महिन्यातून 2दा येत आहे तर त्वरित दाखवावे, कारण की कॅन्सरला जर लवकर पकडलं तर तो पूर्णतः ठीक होऊ शकतो। एकूणच हे मनीष मातनकर होते, हिंगणघाटचे मूळ निवासी आणि हिंगणघाटकरांना काहीतरी देणं आहे, त्यामुळे हे महिन्याला एकदा हिंगणघाटमध्ये आपली सेवा देत आहे। नागरिकांना अशी विनंती आहे का कुठले असं काही कॅन्सर प्रमाणे आढळते तर मनीष मातनकर यांना बिनधास्त भेटा, ते योग्य ते मार्गदर्शन करतील आणि कॅन्सर कसा बरा करता येईल त्यासाठी जे आहे
रुग्णांना जे मार्गदर्शन करतील त्यांचं म्हणणं आहे का कॅन्सर पहिल्या स्टेजवर असेल नक्कीच बरा होईल. आणि जे काही मार्गदर्शन आहे ते बिनधास्त जे मार्गदर्शन हे प्रत्येक जे महिन्यात येत असतात तेव्हा करत असतात. एकूणच मनीष मातनकर जे होते कॅन्सर स्पेशालिस्ट यांच्याकडून आपण जे आहे सगळी माहिती जाणून घेतली आहे. तेव्हा नागरिकांना एकच म्हणणं आहे की मनीष मातनकर यांना भेटा. कुठलीही काही अडचण असली कॅन्सरसारखा असा आजार वाटला तर नक्की भेटा.